नमस्कार मंडळी. खरं तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी विचारणार नाही आज तुम्ही कसे आहेत. माहिती आहे सगळेजण खूप चिंतेत आहेत. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्या घटनांमुळे खरं तर आपल्याला घृणास्पद कृत्य घडत आहे. त्या गोष्टीची सर्वांना चिंता लागलेली आहे. काल परवा जे घडलेलं वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण आहे, मी एक आर्टिस्ट, एक मोटिवेशनल रील स्टार, एक प्रोफेसर, ॲडव्होकेट म्हणून मी खरं तर ह्या गोष्टीचा निषेधच करत आहे. परंतु मला त्या समाजाला, त्या आईवडिलांना आणि तुम्हा सर्व मंडळींना एक विचारणं आहे. जेव्हा ती व्यक्ती जिवंत असते तेव्हा तुम्हाला सांगत असते, कुठल्या ना कुठल्या मार्गे तुमच्यापर्यंत ती गोष्ट कळलेली असते की ह्या व्यक्तीच्या बाबतीत शारीरिक मानसिक त्रास होतो आहे. त्यावेळेस कुठं जातो समाज? व्यक्ती गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा आपले कुठेतरी डोळे उघडले जातात. अरे, ती व्यक्ती गेली आहे तेव्हा त्याला न्याय मिळवून दिला जातो. फक्त वैष्णवीच नाही, या समाजामध्ये बऱ्याच स्त्रिया अशा आहेत किंवा बरेच पुरुषही असे आहेत, त्यांच्या बाबतीत या घटना घडत आहे. पाठीमागे ते कल्याणचं प्रकरण घडलं. त्या कल्याणच्या प्रकरणामध्ये त्याच्या फॅमिलीला माहिती होतं की आपल्या व्यक्तीला, आपल्या मुलीला तिथे त्रास होतो आहे, तरीसुद्धा तिला घरी सुखी राहा, तेच तुझी फॅमिली आहे, ते म्हणतील तसं वाग. आणि तुम्हीसुद्धा समोरची व्यक्ती छळ करत असूनसुद्धा स्वतःला ह्या समाजामुळे त्या व्यक्ती त्यामध्ये भरडली जाते माहिती असूनसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला तिथेच मरणाच्या दारात सोडून देता. त्यावेळेस त्या व्यक्तीला असह्य होते, कुणाचाच आधार नसतो. तेव्हा कुठे मंदिराची पायरी चढली जाते, निदान त्या देवाचा तरी, त्या मंदिराचा सुद्धा आधार घेतला जातो आणि त्या मंदिरात सुद्धा तिच्यावर नाही ते अत्याचार घडले जातात. तेव्हा कुठे जातो हा समाज? आज ती व्यक्ती तिचा जीव गमावते. आज त्यांची मुलं बाळं ती उघड्यावर पडतात. ती आई गेल्यानंतर खरं तर त्या आईसारखं प्रेम खरं तर कोणी करू शकेल का? ते निस्वार्थी प्रेम त्या व्यक्तींना, त्या छोट्याशा जीवांना मिळेल का हो? माझी त्यामुळेच तुम्हा सर्वांना एकच रिक्वेस्ट असेल, जिथे ज्या नात्यामध्ये शक घेतला जातो, तुमचा अपमान केला जातो, तुमच्यावर कंट्रोलिंग केलं जातं, तुमच्यासोबत खोटं बोललं जातं किंवा तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं, तुमच्या इज्जतीसाठी तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं, खरं तर अशा नात्यामध्ये राहायची काहीही गरज नाही. तुम्ही सेपरेट व्हा, म्युच्युअली सेपरेट व्हा, परंतु स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. आणि स्वार्थापोटी कुठलंही नातं जोडू नका. आणि त्या नात्यामधून जी नवीन पिढी जन्माला येते त्या पिढीचा तरी ॲटलिस्ट विचार करा आणि स्वतःमध्ये बदल घडवा. आणि स्वतःमध्ये बदल घडत नसेल तर त्या नात्यातून त्या व्यक्तीला वेगळे करा आणि मानाने जगू द्या. स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.